Hello students, welcome in today's video. In previous video we learn equal sets and today we are going to study Venn diagram. तर विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समान संच याबद्दलची माहिती मिळवलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेन आकृती याबद्दल अभ्यासणार आहोत. तर वेन डायग्राम, वेन इज द नेम ऑफ सायंटिस्ट. वेन चित्रे, वेन हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. तर या संचाची संकल्पना जी आहे ती स्पष्ट व्हावी यासाठी या वेन चित्राचा वापर करण्यात आला. The British logician John Venn was the first to use closed figures to represent sets. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला. म्हणून अशा आकृत्यांना आपण वेन आकृत्या म्हणतो. Such representation are called Venn diagram. तर हे जॉन वेन हे ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ आहेत. यांनी पहिल्यांदा बंदिस्त आकृत्यांचा वापर करून संचाची संकल्पना कसं क्लिअर करता येईल, स्पष्ट करता येईल याविषयीचा भाग मांडला. म्हणून याला नाव दिलं गेलेलं आहे वेन चित्रे, वेन डायग्राम. जसं की आपण चित्राच्या माध्यमातून एखादी बाब जर बघत असाल तर ती तात्काळ लक्षात राहते, कोणत्याही चित्राच्या माध्यमातून. आणि तेच जर एक कथेच्या माध्यमातून जर आपण ऐकत असाल तर तो भाग थोडा आपल्याला लवकर स्पष्ट होत नाही. म्हणून या वेन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं, काही आकृत्याच्या माध्यमातून ह्या संचाची उदाहरणे कसं स्पष्ट करता येईल ते पाहिले आणि त्यासाठी त्यांनी आकृत्यांचा वापर करून त्या संचाची संकल्पना कसं स्पष्ट करायचं ते सिद्ध करून दाखवलं. वेन डायग्राम्स आर युजफुल, व्हेरी युजफुल इन ऑर्डर टू अंडरस्टँड रिलेशनशिप अमॉंग सेट्स अँड टू सॉल्व द एक्झाम्पल्स बेस्ड ऑन द सेट्स. संचामधला संबंध असेल, संचाची उदाहरणे असतील, त्या आकृत्यांचा वापर करून कसं सोडवावं ते या वेन चित्राच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येते. मग ते वेन चित्र दर्शवण्यासाठी त्यांनी ज्या आकृत्यांचा वापर केलेला आहे त्या आकृत्यांची नावे काय असतील, तर त्या आकृत्यांना त्यांनी आयत, त्रिकोण, वर्तुळ अशी वेगवेगळ्या आकृती वापरून त्यांनी ती संचाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. The scientist when used closed figures, which figures like circle or rectangle or also triangle. तर त्यांनी वर्तुळाच्या माध्यमातून, आयताच्या माध्यमातून, तसंच त्रिकोणाच्या माध्यमातून अशा ज्या बंदिस्त आकृत्या आहेत त्या बंदिस्त आकृत्यांचा वापर करून त्यांनी ती संचाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. क्लोज्ड फिगर्स लाईक सर्कल अँड रेक्टँगल आर युज्ड फॉर वेन डायग्राम. म्हणजे एखादी संचाची संकल्पना जर आपल्याला स्पष्ट करायचं असेल तर आपण कोणती आकृती वापरणार, सर्कल किंवा रेक्टँगल या आकृतींचा वापर करणार आणि ती संचाची संकल्पना स्पष्ट करणार. आता ते स्पष्ट करण्यासाठी आपण उदाहरण पाहूया. वन एक्झाम्पल, A is equal to in curly bracket 1 2 3 4 5. आता A हा एक संच आहे आणि तो संच आपणाला वेन चित्राने दर्शवा असं म्हणतात. हा एवढा प्रश्न दिला जातो
आणि सांगितलं जाते की खालील संच वेन चित्राने दर्शवा. शो द फॉलोइंग सेट बाय युजिंग वेन डायग्राम. तर आपण एखादं वर्तुळ काढा किंवा आयत काढा, कोणतीही एक आकृती वापरा. जे संचाचं नाव दिलेलं आहे ते नाव मध्ये लिहावे आणि जे संचातले घटक असतील त्यांची योग्य प्रकारे मांडणी करावी. कसं लिहिलं तर व्यवस्थित दिसेल ते बघावं. जसं आपण एका खोलीमध्ये राहतो, सामान व्यवस्थित ठेवलं तर ती जागा व्यवस्थित दिसते. व कुठंतरी अस्ताव्यस्त टाकत असाल तर नाही दिसत. तसं या संचातले घटक दाखवत असताना व कुठंतरी एका लाईनमध्ये लिहायचं आणि ती आकृती संपली असं नाही. जेणेकरून आपल्याला ते घटक लिहिल्यानंतर ती आकृती अट्रॅक्टिव्ह दिसावी अशा पद्धती ते घटक लिहा. जसं की आपण इथं 1, 2, 3, 4, 5 these are 5 elements. This is a set A shown by Venn diagram. अशा पद्धतीने ए हा संच त्यांनी कशा पद्धतीने दाखवलं, वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवलेला आहे. हे तुम्ही वर्तुळाच्या ऐवजी आयत सुद्धा घेतला तरी सुद्धा चालते. आणखी एक उदाहरण पाहू. सेकंड एक्झाम्पल. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू -10. B is a set of all x such that x is, this symbol is greater than, not less than, greater than or equal to -10, less than or equal to 0 is an integer. आता इथं काय म्हटलेलं आहे पहा. जेही दिस इज द एक्झाम्पल ऑफ रूल मेथड. हे गुणधर्म पद्धतीने दिलेलं आहे. असं दिलेलं असताना तुम्ही पहिल्यांदा यादी पद्धतीनं काय आहे ते हे बघत चला आणि नंतर घटक लिहा. इफ द सेट इज गिवन बाय युजिंग अ रूल मेथड देन यू राईट फर्स्ट बाय लिस्टिंग मेथड देन राईट डाऊन एलिमेंट्स. आता इथं बी हा संच अशा एक्सचा संच आहे की ते एक्स हे कसे आहेत, ऋण 10 पेक्षा मोठे किंवा तितकेच म्हणल्यानंतर ह्या ऋण 10चा समावेश होणार. शून्यापेक्षा लहान किंवा तितकेच म्हणजे शून्याचा समावेश होणार. ही जी खाली रेष ओढलेली आहे तितकेच असा त्याचा अर्थ होतो. इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू. आता शून्यापेक्षा लहान किंवा तितकेच म्हणल्यानंतर शून्य तरी येणारच. शून्यापेक्षा लहान ह्या ऋण संख्या असतात आणि ऋण संख्या जशा जशा वाढत जातात तशा लहान होतात. आता आपण जर ऋण 9, ऋण 8, ऋण 7 म्हटलं तर त्या संख्या ह्या ऋण 10 पेक्षा मोठ्या होतात आणि शून्यापेक्षा लहान होतात. म्हणून आता घटक लिहित असताना हे पहा, 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10 असं हे संच बी मधले घटक आले. तर 11, हाऊ मेनी एलिमेंट्स, 11 एलिमेंट्स. तसे हे 11 घटक. पुन्हा संच दर्शवण्यासाठी आपण वेन चित्राचा वापर केला. विच टाइप ऑफ दिस वेन डायग्राम? रेक्टँगल. दिस इज अ रेक्टँगल. वी यूज ऑल्सो सर्कल. पुन्हा ते दिस इज द नेम ऑफ सेट बी, संचाचं नाव. दीज आर एलिमेंट्स इन द सेट. तर ही झाली वेन चित्र, वेन डायग्राम. तर अशा पद्धतीने जेही संच दिलेला असेल तो संच दर्शवण्यासाठी अशा पद्धतीनं आयत किंवा वर्तुळ या कोणत्याही आकृतीचा वापर करा. त्रिकोण सुद्धा करता आणि त्यामध्ये संचाचं नाव आणि संचाचे घटक लिहावे. गुणधर्म पद्धतीने जर दिलेला असेल तर पहिल्यांदा तुम्ही खाली यादी पद्धतीने लिहा आणि नंतर आकृती काढून त्यामध्ये घटक दर्शवावे. इफ द एक्झाम्पल इज गिवन बाय युजिंग रूल मेथड देन राईट डाऊन फर्स्ट द एलिमेंट्स बाय लिस्टिंग मेथड अँड देन ड्रॉ वेन डायग्राम. तर हे झालं वेन चित्राच्या बाबतीत. यानंतर आपण दुसरा भाग अभ्यासू, सबसेट, ज्याला मराठीमध्ये उपसंच म्हणतात.
उपसंच. या अगोदर आपण वेन डायग्राम बद्दल बघितलं, आता आपण उपसंचाबद्दल बघूया. आता सबसेट उपसंच म्हणजे काय ते पाहू. इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स, जर ए आणि बी असे दोन संच दिलेले असतील आणि अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी is also an element of set A, then B is a subset of A. आता आपल्याला A आणि B असे दोन संच जर दिलेले असतील तर त्यामध्ये B या संचाचा प्रत्येक घटक A या संचात असावा, तरच आपण त्या B ला A चा उपसंच म्हणतो. When we say B is a subset of A, if every element of set B is an element of set A, then we say B is a subset of A. या उलट जर A या संचाचा प्रत्येक घटक every element of set A is an element of set B, then we say A is a subset of B. थोडक्यात जेव्हा आपल्याला दोन संच दिलेले असतील त्यामध्ये लहान आणि मोठा कोणता आहे हे पहा. जो लहान असेल त्या लहान संचातला प्रत्येक घटक हा त्या मोठ्या संचात असावा, तर तो लहान हा मोठ्याचा उपसंच होतो. स्मॉलर सेट इज अ सबसेट ऑफ बिगर सेट. देन यू नो हाऊ टू राईट बी इज अ सबसेट ऑफ ए. दिस इज द सिम्बॉल ऑफ सबसेट and we read as B subset A or B is a subset of A. रीड इन टू वेज, दोन प्रकारे आपल्याला वाचता येते की बी हा ए चा उपसंच आहे हे मराठीमध्ये, आणि बी हा ए चा उपसंच आहे. इंग्रजीमध्ये वाचत असताना बी इज अ सबसेट ऑफ ए और बी सबसेट ए. तर हे असं वाचन करायचं असते. सर्वात महत्वाचं, this symbol is used for subset, कारण आपण या धड्यामध्ये बरेचसे चिन्ह अभ्यासायला लागलो. यू नो सच दॅट, बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू, इक्वल सेट, नल सेट, सिंगलटॉन सेट, phi. These are symbols you studied in set. So this is the symbol used for subset. हे चिन्ह कशासाठी आहे तर उपसंचासाठी. आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण पाहू. हियर दिस इज द सेट ए अँड दिस इज सेट बी. दीज आर इन लिस्टिंग मेथड, यादी पद्धतीने दिलेला आहे आणि विचारलं जातं की कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे. विच सेट इज अ सबसेट ऑफ विच सेट. तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की लहान संच कोणता आहे तो पहा, which is the smaller set, and if every element of these sets are in set A, then we say B subset A. या B मधला जो प्रत्येक घटक आहे, प्रत्येक घटक हा A मध्ये असावा. त्यापेक्षा यामध्ये जास्त असतील तर चालतील, पण यामध्ये जे घटक आहेत त्यातला प्रत्येक घटक every element belongs to set A. Then we say B subset A. Here every element of set B is also an element of set A, hence B subset A. B या संचाचा प्रत्येक घटक A या संचामध्ये आहे म्हणून B उपसंच A हे चिन्हात झालं. शब्दात B हा A चा उपसंच आहे. हे पहा, here 2 also the element of set A, 4 also the element of set A, 6 also the element of set A, 8 also the element of set A. Hence we say B subset A. But A is not subset of B. A हा B चा उपसंच होणार नाही. Why? Because every element of set A is not an element of set B. या A मधला प्रत्येक घटक B मध्ये आहे का? नाहीये. You know 1 does not belongs to set B. एक हा बी चा घटक, बी या संचाचा घटक नाही. 3 हा बी या संचाचा घटक नाही. 5 हा
बी या संचाचा घटक नाही, 7 सुद्धा नाही. म्हणून आपण इथं म्हणतो की ए हा बीचा उपसंच नाही, तर बी हा एचा उपसंच आहे. का तर बी या संचाचा प्रत्येक घटक ए मध्ये आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज एन एलिमेंट ऑफ सेट ए, हेन्स वी से बी सबसेट ए. आता हे जे सबसेट आहेत, उपसंच आहेत, हे वेन आकृतीने दाखवता येतात. ते कसं दाखवायचं ते पाहू. This can be represented by Venn diagram. तर ते कसं दाखवायचं? व्हेन डायग्रामने दर्शवत असताना काय करायचं? वर्तुळ वापरा किंवा आयत वापरा. We use any one closed diagram, rectangle or circle or both also. आता इथं आपल्याला दोन आकृत्या दिसतात, एक मोठा एक छोटा, कारण आपल्याकडे दोन संच होते. जो छोटा आहे तो मध्ये राहणार, जो मोठा आहे तो बाहेरून राहणार. यू नो विच इज अ बिगर सेट ए अँड विच इज अ स्मॉलर सेट बी. या बी या संचाचे घटक ए मध्ये सुद्धा आहेत. म्हणून आपण काय करतो की ह्या बी मधले तर घटक लिहिणारच, फक्त ए मध्ये लिहित असताना जे बी मध्ये होते ते लिहिणार नाही, आपण ते सोडून लिहिणार आहे. 1 हा 3 हा 5 आणि हे 7. हे संच कोणाचे, हे घटक कोणाचे नाहीत? बी या संचाचे. दीज एलिमेंट्स आर नॉट द सेट ऑफ बी अँड दीज ऑल द एलिमेंट्स आर ऑफ सेट ए. म्हणजे हा ए मध्ये बी आहे याचा अर्थ हे सर्व घटक ए चे सुद्धा आहे सिद्ध होते. सर्वात महत्वाचं म्हणजे जो मोठा संच आहे तो पहिल्यांदा आणि जो छोटा आहे तो त्याच्यामध्ये दाखवा. तुम्ही इथं एक आयत काढून त्याच्यामध्ये वर्तुळ काढला ते सुद्धा बरोबर आहे. रेक्टँगल क्लोज्ड फिगर इज युज्ड फॉर सेट ए and circle, this figure is used for B. This is also correct. And then write down these elements. This is the name of set and this diagram shows B subset A. ही वेन चित्र आपल्याला काय दर्शवते की बी हा ए चा उपसंच आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की लहान संच हा मोठ्या संचाचा उपसंच होतो. स्मॉलर सेट इज अ सबसेट ऑफ बिगर सेट. तर हे झालं वेन चित्राने आपण उपसंच हे कसं दर्शवावं. हाऊ टू रिप्रेझेंट सबसेट बाय वेन डायग्राम. देन त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल, n इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. n हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे, तर i इज अ सेट ऑफ इंटिजर्स. i हा पूर्णांक संख्यांचा संच. Natural numbers are starting from 1 to 3 and integers are starting from, these are also numbers positive, negative, neither positive nor negative. यावरून आपल्याला कळते की हा जो पूर्णांक संख्याचा संच आहे तो काय असेल? मोठा. आणि जो नैसर्गिक संख्याचा आहे तो छोटा. का तर या नैसर्गिक मध्ये शून्याचा समावेश नाही आणि ऋण संख्यांचा समावेश नाही. म्हणजे इथं आपण पुन्हा म्हणतो की ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर, बट इंटिजर इज नॉट नॅचरल नंबर्स. ऑल इंटिजर्स आर नॉट नॅचरल नंबर्स. हेन्स हियर रिझन ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स, बट ऑल इंटिजर्स आर नॉट नॅचरल नंबर्स. हेन्स विच इज अ स्मॉलर सेट n. हेन्स वी राइट हियर n सबसेट i. n हा i चा उपसंच आहे. दिस इज अ स्मॉलर सेट अँड दिस इज अ बिगर सेट. हा लहान संच हा मोठा संच. आणि यावरून आपण म्हणतो की लहान संच हा मोठ्या संचाचा उपसंच आहे. n इज अ सबसेट ऑफ i. यानंतर तिसरं उदाहरण पाहूया. थर्ड एक्झाम्पल, p इज अ सेट ऑफ ऑल x such that x इज अ स्क्वेअर रूट ऑफ 25. पी हा अशा x चा संच आहे की ती x हे 25 चे वर्गमूळ आहे. आणि s इज अ सेट ऑफ ऑल y such that y belongs to I. And this y is greater than -5 or equal to, greater than or equal to -5, less than or equal to 5.
ते जे घटक आहे ते घटक ऋण 5 पेक्षा मोठे किंवा तितकेच आणि धन 5 पेक्षा लहान किंवा तितकेच. तितकेच म्हटल्यानंतर हा 5 चा समावेश होणार. 5 पेक्षा लहान 4, 3, 2, 1, 0. पुन्हा ऋणसंख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असतात. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5. आता याच्याशी तुलना केलं, ऋण 5 पेक्षा ऋण 4 हा मोठा आहे. ऋण 3 त्याहून मोठा. म्हणजे थोडक्यात आपल्या उजवीकडे संख्या वाढत जातात ऋणसंख्येपेक्षा, डावीकडे कमी होतात. तर हे यस या संचातली आपण यादी पद्धतीने घटक लिहिलं. स्क्वेअर रूट ऑफ 25, एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅव 2 स्क्वेअर रूट्स, 1 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. कोणत्याही संख्येची वर्गमुळे 2 असतात. एक धन असते, एक ऋण असते. कारण 5 चा वर्ग 25 होतो. ऋण 5 चा वर्ग सुद्धा 25च होतो. कारण ऋण 5 गुणिले ऋण 5 25च येते. ऋण ऋण धन होते. म्हणून इथं आपण सांगितलं 25 ची वर्गमुळे 2 आली. एक ऋण 5 आणि दुसरा 5. तर हे असं पहिल्यांदा आपण यादी पद्धतीने लिहिल्यानंतर मग आपल्याला समजेल की एव्हरी एलिमेंट ऑफ सेट पी इज अन एलिमेंट ऑफ सेट यस. पी या संचातला प्रत्येक घटक हा यस या संचामध्ये आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट पी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट यस. हेन्स पी सबसेट यस. पी हा यस चा उपसंच आहे. पुन्हा पी लहान संच, यस हा मोठा संच आहे. तर हे असं आपल्याला सबसेट ओळखता आलं पाहिजेत. सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगितलेलं आहे की लहान संच हा मोठ्याचा उपसंच होतो. कारण लहानाकडे जेवढं आहे तेवढं मोठ्यांकडे असते, पण त्याच्यापेक्षाही बरंच काही असते. म्हणून छोटा हा मोठ्याचा उपसंच असं तुलना करता येते थोडक्यात. यानंतर आपण काही बाबी लक्षात ठेवण्यासाठी इथे दिलेल्या आहेत. रिमेंबर दिस, या बाबी लक्षात ठेवा. तर त्या उपसंचाबद्दल काही बाबी लक्षात ठेवण्यासाठी इथे दिलेल्या आहेत. रिमेंबर धिस. तर त्यामध्ये पहिला मुद्दा असा दिलेला आहे की एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. जसं आपण आपल्या मताशी सहमत असतो की आपण म्हणणार 1 आणि 1 2च होईल. दुसरा म्हणतो 1 आणि 1 3 होईल, असं त्याचं मत असते. पण आपण आपल्या मताशी सहमत असतो. तसं हा प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. हेन्स हिअर इन सिम्बॉल ए सबसेट ए. दुसरा मुद्दा, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. जो रिक्त संच असतो तो रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. कारण रिक्त संच म्हणल्यानंतर त्यामध्ये कोणत्याच घटकाचा समावेश नसतो. You know, empty set means there is no any element. A set having no any element is known as empty set. तो झाला लहानच आणि प्रत्येक संचात काही ना काही घटक राहणारच. म्हणून जो रिक्त संच असतो तो प्रत्येक संचाचा उपसंच होतो. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. त्याच्यानंतर इफ ए इज इक्वल टू बी, जर ए आणि बी दोन संच समान असतील, म्हणजे कोणता लहान नाही कोणता मोठा नाही, तेव्हा आपण काय म्हणतो पहा, देन ए सबसेट बी अँड बी सबसेट ए मीन्स दिस टू सेट्स आर सबसेट विथ इच अदर. ते दोघही एकमेकांचे काय होतात, उपसंच होतात. कारण दोघही सारखेच आहेत. तेव्हा आपण म्हणतो ए हा बी चा उपसंच आहे, तसंच बी हा ए चा उपसंच आहे. त्याच्या उलट इथं असं सांगितलंय की इफ ए सबसेट बी अँड बी सबसेट ए, जर ए हा बी चा उपसंच असेल आणि बी हा ए चा उपसंच असेल, तेव्हा आपण म्हणतो की ते दोन्ही संच काय आहेत, समान आहेत. When two sets are equal, you know, if they contains exactly same element. If they contains exactly same element, then these sets are subset with each other. तर दोन संच एकमेकाचे उपसंच असतील तर ते दोन संच पुन्हा आपण काय आहेत म्हणतो, समान. तर दोन संच समान असतील तर ते एकमेकांचे काय आहेत, उपसंच आहेत म्हणतो. दुसऱ्यामध्ये काय होतं, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच.
एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट आणि पहिला एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. तर ह्या बाबी लक्षात ठेवण्यासाठी दिलेल्या आहेत. याचं आपल्याला उपयोजन पुढे करता येते. यानंतर एक उदाहरण पाहू आपण. इफ ए इज इक्वल टू 1, 3, 4, 7, 8. एक ए हा संच दिलेला आहे आपल्याला आणि त्या ए या संचामध्ये 5 घटक आहेत. किती आहेत? 5. आणि सांगितलेलं काय पहा, देन राईट ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ ए. आता आपल्याला ए या संचात 5 घटक आहेत, तर याचे सर्व उपसंच लिहा असं म्हटलेलं आहे. आता याचे उपसंच लिहित असताना आताच आपण 2 बाबी अभ्यासलो. पहिली बाब काय होती, तर एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ, म्हणजे आपला पहिला संच ए येणारच. दुसरी बाब आपण शिकलो की एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणून आपण सांगणार की हा रिक्त संच याचा उपसंच आहे, हा ए हा संच एचा उपसंच आहे. हे 2 झाले. आता हे जे 5 घटक दिलेले आहेत, या 5 घटकावरून आपल्याला संच लिहिता येतात की ते त्याचे उपसंच व्हावेत. जसं आपण आता फक्त 1 हा घटक असणारा एक संच घेणार, 3 असणारा एकदा, 4 असणारा एकदा, 7 एकदा, 8. हे असं एका एका घटकाचे आपले किती संच झाले इथं? 5. आता या प्रत्येक संचाला तुम्ही नाव देऊ शकता किंवा केवळ असं निरूपिक कंसाचा वापर करून लिहू शकता. पाहिजे असेल तुम्ही 26 अक्षरापैकी कोणतेही द्या. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 मीन्स वी से बी सबसेट ए. तर हे सर्व त्याचे उपसंच झाले. एक एक घटक घेऊन गेला. पुन्हा आपण 2 घटक घेऊन सुद्धा करता येते. 1, 3, 1, 4, 1, 7, 1, 8, 1, 9. हे रॉंग झाले. 9 येणार नाही, हे चुकून आलेलं आहे 9. पुन्हा 3, 4, 3, 7, 3, 8, 4, 7, 4, 8, पुन्हा 7, 8. हे 2-2 घटक घेऊन आपण केलं. पुन्हा 3 घटक असलेला संच सुद्धा करता येते. पहा 1, 3, 4, 1, 4, 7, 1, 7, 8. कोणताही एक क्रम ठेवा आणि लिहित चला. पुन्हा 3, 4, 7, 3, 7, 8, पुन्हा 4, 7, 8, 7, 8, 1, 8, 1, 3, 8, 3, 4, 8, 4, 7. म्हणजे थोडक्यात हे जे 5 घटक दिलेले आहेत, या 5 घटकांपैकी तुम्ही कोणतेही घटक घ्यायचा आणि संच तयार करून दाखवायचा. ते त्या संचाचे उपसंच होतील. कारण हे लिहिलेले सर्व संच असे आहेत की या ए या संचापेक्षा लहानच आहेत. म्हणजे हे सर्व संच या संचाचे काय होतील? उपसंच होतील. असे बरेचसे आपल्याला शक्य तेवढे ए या संचाचे उपसंच लिहा असा कधी कधी प्रश्न येतो. कधी कधी केवळ एक 4 संच असे लिहा की त्याचे उपसंच होतील असं येतो. पॉसिबल म्हटलं तर आपण शक्य होतील तेवढे लिहा. शेवटी आपण सांगितलेलं इन दिस वे मेनी सबसेट्स कॅन बी रिटन. अशा पद्धतीने अनेक उपसंच आपल्याला लिहिता येतात. तर हे संच दिलेला असताना आपण त्याचे उपसंच कसं लिहायचं ते एक प्रश्न पाहिलं. यानंतर जो भाग आहे तो आपल्याला थोडंसं होमवर्कच्या स्वरूपामध्ये जो दिला जाणार आहे तो आपण पाहू. तर तुम्ही जो होमवर्क सोडवणार आहात तो होमवर्क सोडवताना प्रत्येक वेळी आपण दिलेली जी व्याख्या, चिन्ह आणि जे काही बाबी सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवून सोडवा. तर तुमचा होमवर्क मधला पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला इथं एकूण 4 संच दिलेले आहेत आणि विचारलं काय हे पहा. आणि विचारलेलं आहे की खाली जी विधानं दिलेली आहेत त्यापैकी कोणती चूक आहेत आणि कोणती बरोबर आहेत ते लिहा म्हटलंय. तर आपलं निरीक्षण हे महत्वाचं. या धड्यामध्ये ऑब्झर्वेशनला विशेष महत्व आहे. ए या संचामध्ये 5 घटक आहेत, बी मध्ये 4 आहेत, सी मध्ये 2 आहेत, डी मध्ये 2 आहेत. तेव्हा निरीक्षण करायचं आणि काय विचारले पाहिजे? सी सबसेट बी. बघायचं की एव्हरी एलिमेंट ऑफ सी इज अन एलिमेंट ऑफ सेट बी. सी या संचाचा प्रत्येक घटक बी मध्ये आहे का? हिअर बी डज नॉट बिलॉंग टू सेट बी. हा बी हा घटक यामध्ये नाही, म्हणजे सी हा बी चा उपसंच होत नाही.
म्हणून आता इथं आपण काय सांगतो की हे विधान असत्य आहे, फाल्स. तसंच इथं सुद्धा ए सबसेट डी म्हटलेलं आहे. बघायचं ए मध्ये आणि डी मध्ये. डी मध्ये 2 घटक आहेत, ए आणि ई आहेत का बघा. डी मध्ये किती घटक आहेत? 2. कोणकोणते आहेत? एक ए आहे आणि दुसरा ई आहे, बरोबर. आणि ए मध्ये पण आहे. याचा अर्थ डी हा ए चा उपसंच होतो. पण इथं आपणाला उलट दिलेलं आहे, मोठा हा छोट्याचा दिलेला आहे, म्हणून पुन्हा आपण इथं फाल्स म्हणतो. असं हे प्रत्येक उपसंचाचं निरीक्षण करून तुम्हाला ती विधान चूक आहे का बरोबर आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे, आत्ताच आपण शेवटी अभ्यासलेल्याप्रमाणे आता इथं काय म्हटलेलं आहे पहा, ए मध्ये तुम्हाला 4 घटक दिलेले आहेत आणि देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. कोणते 3 घटक लिहा म्हटले. आता इथं आपण सराव म्हणून तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे लिहा. परीक्षेमध्ये 3 म्हणलं तर आपण 3च लिहायचं. असा हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न काय आहे पहा, थर्ड एक्झाम्पल, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. इथं तुम्हाला जे संच दिलेले आहेत त्या संचामध्ये कोण कोणाचा उपसंच होतो ते लिहायचं. तर पी हा संच एम आहे, आय आहे, बी आहे आणि एच आहे. तर हे दिलेल्या संचावरून कोण कोणाचा उपसंच होतो ते लिहायचं आहे आपल्याला. तर इथं आपण बघूया, पी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन पुणे. पी हा संच कसा आहे तर पुण्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांचा संच आहे. एम हा मध्य प्रदेशात राहणारे आहेत, आय हा इंदोरमध्ये राहणारे आहेत, बी हा भारतामधले आहेत आणि एच हा महाराष्ट्रामधले आहेत. आता इथं लिहित असताना कसं लिहायचं बघायचं की एवढ्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा संच कोणता वाटतो? भारत. बाकी सर्वांचा समावेश भारतामध्ये होतो, पण भारताचा समावेश या दिलेल्या संचात कोणत्यामध्ये होतो का बघा. आता इथं आपण काय म्हणणार की पी सबसेट बी, एम सबसेट बी, आय सबसेट बी, एच सबसेट बी. म्हणजे ह्या भारताशी आपण कोणाकोणाचा उपसंच दाखवलं. पी हा बी चा उपसंच होतो, कारण पुण्याचे रहिवासी हे भारतातलेच आहेत. एम हा बी चा उपसंच होतो, आय हा पण बी चा उपसंच होतो, एच हा पण बी चा उपसंच होतो. हे झाले भारतासोबत. त्याच्यानंतर आणखीन कोणता होतो का बघावं. आता हे पुणे म्हणल्यानंतर आपल्याला कळते की हे पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून आता आपण काय म्हणतो पहा, पी हा एच चा उपसंच आहे, पी सबसेट एच. वाय? जे पुण्याचे रहिवासी आहेत ते महाराष्ट्रातले आहेत, म्हणून आपण पी उपसंच एच म्हणतो. तसंच आता हे मध्य प्रदेश आणि इंदोर बघा, मध्य प्रदेश आणि इंदोर म्हणजे कोणते संच दिले? एम आणि आय. तर आता ह्या इंदोरचा जो रहिवासी आहे तो मध्य प्रदेशचा आहे सिद्ध होत आहे, म्हणून पुन्हा इथं म्हणतो आपण आय उपसंच एम. आय इज अ सबसेट ऑफ एम. तर हे असं कोण कोणाचा उपसंच होतो ते तुम्हाला चिन्हामध्ये लिहायचं आहे. असा हा कितवा प्रश्न होता तुमचा? तिसरा, होमवर्कसाठी. त्यानंतर जो प्रश्न चौथा आहे ते तुम्हाला वेन चित्र काढायचे आहेत. असं वेन चित्राशी संबंधित तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत. वर्तुळ वापरा किंवा आयत वापरा, कोणत्याही आकृतीचा वापर करून हे वेन चित्र काढायचे आहेत. फक्त काढताना एक बाब लक्षात ठेवा, जेही तुम्हाला गुणधर्म पद्धतीने दिलेले आहेत, द एक्झाम्पल्स विच आर गिवन बाय रूल मेथड, राईट डाऊन फर्स्ट लिस्टिंग मेथड, देन ड्रॉ वेन डायग्राम. कीप इन माइंड. So here today's video is stopped. See you again tomorrow. Thank you.